जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी बुधवारी विविध विभागांची अचानक पाहणी करत प्रशासनातील शिस्त, स्वच्छता आणि कामकाजाची तपासणी केली। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी बुधवारी विविध विभागांची अचानक पाहणी करत प्रशासनातील शिस्त, स्वच्छता आणि कामकाजाची तपासणी केली। या पाहणीत रेकॉर्ड विभागातील फायली, दप्तर आणि कार्यालयीन साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत आढळलं। संबंधित कर्मचाऱ्यांना समाधानकारक माहिती न देता आल्यानं अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। विभाग प्रमुखांना तातडीनं हजर राहण्याचे आदेश दिले। प्राथमिक शिक्षण विभागातही अनेक कर्मचारी उपस्थित असल्याचंही दिसून आलं। याबाबत शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी काही कर्मचारी बाहेर किंवा जेवणासाठी गेल्याचं सांगितलं, तर काही रजेवर असल्याचं नमूद केलं। मात्र रजेच्या नोंदी तात्काळ सादर करता आल्या नाहीत, त्यामुळं गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्याचे आदेश देण्यात आले। त्यानंतर माध्यमिक शिक्षण आणि आरोग्य विभागाचीही झाडाझडती घेण्यात आली। साहेब, साधं सोपा विषय, काय नाव तुमचं? हे मोकळा नाही, हे ठेवा ना, परत काढा ना, हे ठेवायला काय अडचण नाही, खाली का ठेवले, मग आणलं कशाला? कोण खरेदी केली ती? शासनाकडून ग्रँट आली। किती आली ती? हा, कुणाला माहिती डिटेल? मॅडमला माझ्या पाठवून रोहन भोसले। गार्डनला गेला, काठीवरला गेला, कोणी पाठवलं? कोण पाठवलं? विचारलं का जाधव साहेबांनी? विचार, तुम्हाला विचारून गेले नाही? नोटीस काढा आणि त्याचं पत्र अध्यक्षांनी मला दे। पत्र हे बी मुजावर हे नाव लिहून गेले, भोसले, रोहन भोसले। मुजावर रजेवर आहेत का? दाखवा त्यांचा अर्ज। उपस्थिती नोंदी, स्वच्छता आणि प्रशासनिक शिस्त यांची तपासणी करण्यात आली। अचानक झालेल्या या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील काळातही अशा अचानक पाहण्या सुरू राहणार असल्याचे संकेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी दिले।